ही गोष्ट तर दुबईमध्ये असताना मला बिलकुलच करता येत नव्हती, ती म्हणजे ॲलोवेरा जेल माझ्या केसांवर लावायला. आता इथं घरामध्ये होता म्हणून पटकन तोडून आणलं. आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की ॲलोवेरा जेलचे किती फायदे आहेत केसांना, चेहऱ्याला किंवा शरीरासाठीही. तर आज मी याचा मास्कच बनवणार होते. मी कधी माहिती आहे का, लग्नाच्या आधी कधी बनवला होता, त्यानंतर ना आत्तापर्यंत मी लावलाच नाही. पण याने खरंच केसांमध्ये फरकही पडतो. पण दुबईमध्ये खरं तर मला कधी ॲलोवेराचं झाड दिसलंच नाही. आणि जर का कोणतं कॉस्मेटिकमध्ये घेऊन यायचं म्हटलं तर ते माझ्या केसांना पुरतही नव्हतं. त्यानंतर मिक्सरमध्ये थोडंसं मी वाटलं होतं आणि याच्यात कॅस्टर ऑइल टाकलेलं आहे. ऑप्शनल आहे, टाकू वाटलं तर टाका, नाही तर राहून द्या. त्यानंतर केसांमध्ये व्यवस्थित रूट्स आणि लेंथ दोन्हीकडेही लावलेलं आहे मी फास्टमध्ये. त्यानंतर अर्धा तास वाळायला ठेवलं असेल आणि पटकन वॉश करून आले. त्यानंतर मी पहिल्यांदा सिरम लावून घेतला, कारण तो गरजेचा आहे. जोपर्यंत ओली केस आहे तोपर्यंतच लावायचा. आणि आता हल्ली मी वुडन कोंब वापरत आहे आणि ह्याचे खरंच मला फायदेही दिसत आहेत. आवरलं, कारण थोडंसं भाजी आणायला जायचं होतं मला, थोडंसं काहीतरी खास साहित्य आणायला जायचं होतं आणि येताना मी आवळा घेऊन आलेली आहे. तर याचं मी काय बनवणार असेल हे तुम्ही गेस करू शकतास. येणाऱ्या व्हिडिओजमध्ये तुम्हाला समजेलच. त्यानंतर आज संध्याकाळच्या जेवणामध्ये आम्ही पालकची भाजी बनवली होती.